हॅलो एव्हरीवन, गुड इव्हनिंग. सो हाऊसवाईफ म्हटलं ना तर भरपूर कामं असतात, वेळसुद्धा कमी असतो. तर काय आहे ना, पण कन्सिस्टन्सी असली किंवा वेळात वेळ काढून जर आपण प्रॉपरली व्हिडिओज किंवा थंबनेल्स, ग्राफिक डिझाईनमधून जे काही तुम्ही डिझाईन शिकता, पोस्टर डिझाईन वगैरे, त्यामध्ये वेळ काढलं तर नक्कीच परफेक्ट होऊ शकता. आता तसंच काल नागपंचमी होती. नागपंचमीमध्ये महिलांना वेळ खूप कमी मिळतो, म्हणजेच सणासुदीला महिलांकडे खूप टाईम कमी असतो. तर मी अशातच एक पोस्टर बनवलेलं आहे, जे मी आज तुम्हाला शेअर करणार आहे. जर तुम्ही नवीन असाल किंवा जर तुम्हाला माझं पोस्टर डिझाईन आवडत असेल तर लाईक करा आणि शेअर पण करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आज आपण अशा ज्वेलरीचं पोस्टर बनवणार आहोत. बिगनर असेल तरी चालेल, अगदी सिंपल भाषेमध्ये मी तुम्हाला समजावून सांगितलेली आहे. ते नक्की एकदा ट्राय करून बघा. चला तर बघूया. नवीन ज्वेलरी पोस्टर बनवणार आहात. सर्वात पहिले मी इंस्टाग्राम पोस्ट घेतलं, नंतर मी एक मॉडेल घेतली जी की ज्वेलरी शो करत होती. नंतर मी एलिमेंट्समध्ये जाऊन वेल्वेट टेक्स्चर घेतला आणि टेक्स्टमध्ये मी आरोही ज्वेलरी टाईप केलं. त्यानंतर त्याला इफेक्ट दिला, इफेक्ट वेगवेगळं दिलं. पण एक गोष्ट लक्षात आली की जे काही बॅकग्राऊंड आहे ते थोडंसं मिसमॅच होत होतं. पण मी सर्वात पहिले मग टेक्स्ट वगैरे लिहिलं. एलिमेंट्समध्ये जाऊन गोल्डन लाईन हवी होती, तर गोल्डन लाईन मी घेतली आणि त्यांचे जे काही टेक्स्ट होते त्यांचे फॉन्ट वगैरे चेंज करून घेतलं. नंतर मला टॅगलाईन म्हणजे सबटायटल हवं होतं, तर ते मी लिहिलं आणि मला ते बॅकग्राऊंड नव्हतं आवडलं वेल्वेटचं, तर मी परत त्याच ठिकाणी जाऊन रेड कलरचं बॅकग्राऊंड घेतलं. नंतर स्क्वेअर घेतलं, त्यामध्ये मला लिहायचं होतं की आत्ताच खरेदी करा. ते टाईप केलं. पण जे परंपरा सौंदर्य हे आहे ना, जस्टिफायमध्ये जाऊन डॉटेड असतात, तर त्यामध्ये जाऊन ते डॉटेड प्रत्येक यांना दिलं. नंतर लोकेशन हवं होतं, जिथे आपण ॲड्रेस लिहितो नेहमीप्रमाणे, तसंच इथे लिहिलं. स्क्वेअर घेऊन त्यामध्ये लोकेशन ॲड केलं, कलर चेंज केलं आणि जे काही नंबर आहे समोरच्या व्यक्तीचं ते ॲड करून घ्यायचं असतं. आणि आजच खरेदी करा यापेक्षा मला आजच भेट द्या हे चांगलं वाटलं, तर ह्या पोस्टरमध्ये ही सुधारणा केली. कसं वाटलं आजचं पोस्टर? अशाच प्रकारे आपण विविध पोस्टर तयार करायला शिकणार आहोत. त्यासाठी मला कमेंट करा आणि फॉलो करा आवडलं असेल, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.